इथे बंटीला बॅग घेतली होती. 5-6 महिने झाले त्याची बॅग खूप खराब झाली होती. तर इथं त्याला तो बोलत होता, "मम्मी मला बॅग घे." तर इथं बॅग घ्यायला गेलो होतो. विठ्ठलवाडीवरून घेतली आम्ही ही बॅग आणि ही बॅग मला 400 रुपयाला पडली आहे आणि याचा कपडा वगैरे छान आहे. त्याची बॅग खूप खराब झाली होती म्हणून मी ही बॅग घेतली आणि त्याच्यानंतर तशाच भाज्या वगैरे घेऊन आलो होतो आम्ही. तर जेवणाची ऑर्डर होती दुसऱ्या दिवशी 50 लोकांची. तर इथे मेथीची भाजी, बिरड्याची भाजी होती, वाल असतात ते, आणि कोबीची भाजी, अशा 3 प्रकारच्या भाज्या होत्या त्यांच्या, आणि डाळ भात, पुरी चपाती वगैरे काय नव्हता. तर मेथीची भाजी 5 जुड्या होत्या म्हणून एक दिवस अगोदरच साफ करून घेतली आणि वाल होते ते पण गरम पाण्यामध्ये रेडीमेड आणले होते भिजवलेले, आणि त्याच्यानंतर ते साफ करून घेतले आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवले. भाज्या वगैरे काय होत्या त्या दुपारी आणून ठेवलं होतं आम्ही. फ्रेश होती भाजी, कोळसोडीतली ताजी तवाजी, आणि थंडीच्या भाज्या खराब होत नाही. ते ती भाजी आणून आम्ही तसंच इथे टोपामध्ये ठेवून दिलं होतं सामान वगैरे सगळं आणून, आणि सकाळी लवकर आलो होतो दुसऱ्या दिवशी 7 वाजता, आणि सगळं जेवण वगैरे रेडी करायला घेतलं होतं. आणि याच्या पप्पांनी पटकन 3 भाज्या, एक साईडला 2 भाज्या टाकल्या, एक साईड डाळ वगैरे उकडून घेतली, दुसरी कोबीची भाजी एंडिंगला बनवली होती. तसं सगळं जेवण आम्ही इथं रेडी करून घेतलं होतं. आणि फक्त जे होतं भात वगैरे बनवायचा होता तो एंडिंगला टाकणार होते. मग तेवढं सगळं आवरून घेतलं, सगळं जेवण वगैरे रेडी करून घेतलं आम्ही लोकांनी. इथे मसाला वगैरे सगळं वाटून घेतलं वालाच्या भाजीला टाकण्यासाठी, आणि ते बघू शकतो इथे मेथीची भाजीसुद्धा रेडी आहे. असं करून सगळं आम्ही जेवण 10 वाजेपर्यंत रेडी करून घेतलं होतं. त्याच्यानंतर रिक्षा येणार तेवढ्यात आवरून घेतलं म्हटलं, आणि एक माणूस झाडू मारत होता दुकानात, आणि म्हटलं रिक्षा येणार जेवण भरून घेऊन जाणार, त्याच्यामध्ये म्हटलं पहिले पण शूट करून घेतले काय बनवले काय नाही. इथे मेथीची भाजी आहे, त्याच्या खाली डाळ आहे, भात ठेवलं होतं, याच्यामध्ये वालाची भाजी होती. खूप गरम होतं म्हणून दाखवता आलं नाही, कारण हात सगळी वाफ आहे ना हातावरती येत होती माझ्या. रिक्षावाला आला, जेवण वगैरे भरून घेतलं त्यांनी, आणि दुकानाच्या थोडं 2 मिनटाच्या अंतरावरती होतं. त्या लोकांनी जेवण वगैरे सगळं सोडून दिलं तिथं. रिक्षावाला घेऊन गेलं, तर फक्त तो माणूस होता दुकानातला, तो त्याच्या जोडीला गेला होता. आमचं काम झालं, आम्ही तसंच उल्हासनगरला गेलो होतो. उल्हासनगरला आमची गादी खराब झाली होती, तर गादी आणायची होती आम्हाला. तर घोटाळा असा झाला का बेड होता आमचा 5x6चा, आणि गादी आम्ही घेतली 6x6ची. तर गादी वगैरे घेतली 6x6ची, आणि तसंच आम्ही टिटवाळ्याला गेलो. रिक्षावाल्याने 400 रुपये घेतले आमच्याकडून. टिटवाळ्याला गेलो, फक्त गादी सोडायची त्यांनी तेवढे घेतले, आणि ती साडी 6x6ची गादी आम्हाला पडली कमीत कमी 6,500ला. आणि घरी आलो, बघतो तो बेड आहे 5x6चा आणि गादी होती 6x6ची. मग ती गादी परत रिक्षामध्ये घेतली. रिक्षावाल्याने टिटवाळ्यापासून उल्हासनगरला जायचे 7,000 रुपये घेतले, 700 रुपये घेतले. त्याच्यानंतर मग तसंच तिकडे गेलो उल्हासनगरला. ती गादी रिटर्न दिली, 5x6ची गादी आणली. मग ही गादी सेट तुम्ही बघू शकता, ही गादी आहे, ही सेट झाली व्यवस्थित अशी, आणि त्याच्यावरचा कागद आम्ही काढला नाही कारण पोरं अशी उधळपट्टी करतात. त्याच्यानंतर ती गादी सेट केली, सगळं आवरून वगैरे घेतलं, आणि त्याच्यावरती चादर वगैरे टाकली, कारण का त्याचा गादीचा आवाज येतो, कुरकुर म्हणते याचा असतो ना प्लास्टिकच्या पन्नीचा, त्याचा आवाज येत होता. तर मग त्याच्यानंतर ते सगळं आवरून घेतलं, सेट केलं, आणि मग मी 1 कप चहा घेतला, कारण का चहा पिल्यावरती डोकं जरा शांत होतं. तर कसा वाटला आजच्या व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा.